पारू, दोन शब्द बोल. नाही नको देवी आई, कशापाई? अगं असं काय करतेस? इथे जमल्यास सगळ्यांना तुझं भाषण ऐकायचं आहे. दोन शब्द बोल ना. या दोघींचं नेमकं चाललंय काय? कसल्या प्लॅन करतायत? नेमकं कुठं स्पॉट करणार आहेत या? नाही नाही, मला इकडे थांबून चालणार नाही. ते शोधायला मला आधी स्टेज खाली उतरायला पाहिजे. नमस्कार. पारू, मी माईक बंद आहे. तिथे बटन आहे ना, ते दाब म्हणजे माईक चालू होईल. हा, स्टेजवर जातेस पण बटन दाबू नकोस, नाहीतर धमाका होईल. नमस्कार. मी पार्वती मारुती सिमसे. तुमच्यासारखीच एक मुलगी गावाकडनं आलेली. मी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की एवढ्या मोठ्या कंपनीची ब्रँड अँबॅसिडर होईल. पण किर्लोस्कर घरातल्या समध्यांनीच मला लई आधार दिला, खास करून माझ्या देवी आई म्हणजेच अहिल्यादेवी किर्लोस्कर. त्यांचे आभार मी कसे मानू हे मला खरंच माहित नाही. तुमच्या समध्यांचे आभार कसे मानू हे मला माहित नाही. तुम्ही समध्यांनी भरभरून प्रेम दिलत मला. तुमच्या या विश्वासामुळेच या लोकांच्या मनातल्या विश्वासामध्ये अजून एक विश्वास निर्माण झाला की माझ्यासारखी एक साधी गावाकडनं आलेली मोलकरीण एवढ्या मोठ्या कंपनीची ब्रँड अँबॅसिडर होऊ शकते. तर मग तुमच्या घरातली सुद्धा तुमची मुलगी, मग घर श्रीमंताचा असू दे किंवा गरीबाचा, त्या घरातली मुलगी डॉक्टर किंवा वकील किंवा तिला जे वाटेल ते होऊ शकते. फक्त तुम्ही तुमच्या लेकीवर विश्वास ठेवा, जसं माझ्या बानं माझ्यावर विश्वास ठेवला. बस एवढंच म्हणायचंय मला. माफ करा पण अजून एक गोष्ट सांगायची राहिली. ज्या व्यक्तीनं मला माझ्या स्वप्नांचा पंख दिला, जिनं मला मी आयुष्यात काय बी करू शकते ही हिंमत दिली, त्या व्यक्तीला मला इथं स्टेजवर बोलवायचं आहे. आणि त्या व्यक्तीचं नाव आहे, हिना बहुतेक सगळं माझ्याबद्दलच बोलतेय. अनुष्का मॅडम. श्रीबाई, घेऊन घेऊन या अनुष्काचं नाव घेतलं. अनुष्का मॅडम इकडे या ना स्टेजवर. नाही नको, थँक्यू. अगं अनुष्का, नको काय? पारू एवढं बोलवते स्टेजवर तर ये.
काय करणार आहे हे तुला थोड्याच वेळात कळेल. तू फक्त एक काम कर, त्या स्टेजवर थांबू नकोस. स्टेजपासून जरा लांब राहा. आता अहिल्या मॅडमच्या हस्ते या होर्डिंगचं अनावरण करायचं आहे, पण त्याआधी या फटाक्यांचा ब्लास्ट आपल्या हातून व्हावा अशी विनंती आहे.